बघा इथं दिव्याची पूजा केली होती. आज दीपामावस्या. तुम्हाला सर्वांना दीपामावस्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्याकडं पारंपरिक पद्धतीने मी जशा प्रकारे आमच्यात करतात त्या प्रकारे केलेले आहे. सर्व दिवे वगैरे धुवलेले आहेत बघा. दिवा स्वतः जळतो आणि त्याच्याखाली अंधार असतो, पण स्वतः जळूनसुद्धा दुसऱ्याला उजेड देतो. आणि माझी छानपैकी प्रकारे पूजा झालेली होती बघा. आणि त्यांना मी सगळ्यांना छोटे छोटे हार आणलेले आहेत. तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर बघा मी काय केलेलं आहे की मी माझ्या माहेरी गेलेली होती आणि तिथं कीर्तनाचा कार्यक्रम चालू होता. खूप छान प्रकारे हे मंदिर आहे. सावताबाबाचं मंदिर आहे. आमच्या आजीनेच ह्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या दिलेल्या आहेत. आणि आम्ही इथं लहानपणी खूप प्रकारे काम करत होतो, म्हणजे पूजा करत होतो बघा. काल्याचं कीर्तन होतं आणि त्याच कीर्तनाला म्हणून मी थोडा वेळ गेलेली होती. त्यानंतर बघा इथं दहीहंडी फोडताना तुम्हाला दिसत असतील काला दहीहंडीचा. आणि इथं त्या ह्यानी तो फोडला जातो आणि सगळ्यांना वाटला जातो बघा. आणि मग सगळ्यांना तो वाटप केला जातो सगळ्यानंतर. आणि बरं झालं मी त्या वेळेमध्ये पोहोचले असं मला वाटलं. आणि छान प्रकारे अशी कीर्तन मस्त झालं. त्यांनी विविध प्रकारे नाविन्यपूर्ण महाराजांनी सगळं सांगितलेलं आहे. आणि आरोग्य चांगलं ठेवा. गाईचं दूध, गाईचं शेण, गाईची राख किंवा मग आपलं मूत्र, गाईमूत्र, गोमूत्र ते घेत जा, म्हणजे निरोगी राहायला. आणि इथं छान प्रकारे हो का बघू तुम्हाला दाखवत आहे आता महाराजांचा व्ह्यू आहे समोर. आणि त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी आहेत आणि ज्ञानेश्वरी वगैरे आणि संत तुकाराम सगळे इथं ठेवलेले आहेत बघा. विणा पण ठेवलेली आहे आणि त्यांना छान आरस केलेली आहे. आणि त्या जेवणामध्ये कढी, नुक्ती, मसाले भात, पुरी असा मेनू होता आणि छान. धन्यवाद. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.